नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कदम स्टडी पॉईंट आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचे स्वागत आहे. ज्याचं नाव कदम स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत 10-12 निकालाची मोठी गुड न्यूज. तर गुड न्यूज हे मित्रांनो, निकाल लागणार आहे 15 एप्रिललाच. येस मित्रांनो, 15 मेला नाही मित्रांनो, 15 एप्रिललाच लागणार आहे. एप्रिल महिन्यातच लागणार निकाल 10वी आणि 12वीचा. तर कोणत्या 10वीचा निकाल कधी लागू शकतो आणि 12वीचा निकाल कधी लागू शकतो, 15 तारखेला कोणता निकाल लागणार आहे ते आज आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा. असेच तुम्हाला गुड न्यूज मिळत राहील. आणि 10वी-12वीची लेक्चर पण मिळत राहील. ते मॅथ सायन्स, 10वीची मॅथ, 10वीची सायन्स, इथून पुढे 11-12ची फिजिक्स, केमिस्ट्री, सायन्स, कॉमर्स सगळे व्हिडिओ मिळत राहील. म्हणून तुम्ही लवकरात लवकर सबस्क्राईब करून टाका आणि तुमचा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. त्यांना पण ही गुड न्यूज पाठवा. तर आतापर्यंत ही न्यूज कोणच दिलं नाही मित्रांनो. ही न्यूज तुम्हाला कोणच दिलं नाही. एप्रिलमध्ये जर लागणार आहे न्यूज फेक नाही मित्रांनो. जी 24 तास चॅनल आहे आणि कालचीच न्यूज आहे मित्रांनो, 29 तारखेची जवळपास कालचीच न्यूज आहे. मग तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर आधी बातमी वाचून घेऊत मित्रांनो. काय म्हणलं बातमीमध्ये, कधी लागणार निकाल, तर पाहूच चला मित्रांनो. तर बघा मित्रांनो, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आहोत. पाहू शकता बघा, पुणे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येत असलेल्या इयत्ता 10वी-12वीच्या परीक्षांच्या उत्तरपत्रिका तपासणी प्रकरणी शिक्षकांकडून हलगर्जीपणा केला जात असल्याचा प्रकार उघडकीस येऊ लागलेले आहेत. तर पाहू शकता बघा, आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे 10वी-12वीच्या निकालाची आपण माहिती पाहत आहोत. तर सर्वात अगोदर 10वीचे पेपर किती विद्यार्थ्यांनी दिले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये 10वी लिहून पाठवा. आणि ज्या विद्यार्थ्यांनी यावेळेस 12वीची परीक्षा दिलेली आहे, 12वीचे पेपर दिलेले, त्यांनी कमेंट बॉक्समध्ये 12वी लिहून पाठवा. बघा, 10वीचा पेपर दिला असेल तर 10वी-12वीचे पेपर दिले असतील तर 12वी लिहून पाठवायचे. सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे. म्हणजेच तुम्हाला योग्यरित्या जे काही गायडन्स आहे ते गायडन्स त्या ठिकाणी आपल्याला करता येणार आहे. म्हणून तुम्ही योग्यरित्या जी काही माहिती ती द्यायची. 10वीचे पेपर दिले असतील तर 10वी लिहून पाठवा, 12वी दिले असतील तर 12वी लिहून पाठवा. सर्वांनी एकही विद्यार्थ्यांनी न चुकता कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे. आता पुढे पहा बघा, महत्त्वाची माहिती. तर उत्तरपत्रिका तपासणीतील गोपनीयतेच्या नियमांचे पालनच शिक्षकांकडून होत नसल्याने विद्यार्थ्यांचे भवितव्यही टांगणीला लागलेले आहेत. बघा, 10वी-12वीच्या परीक्षेसाठी सुमारे 30 लाख विद्यार्थ्यांची नोंदणी होत असते. विद्यार्थ्यांच्या करिअरला दिशा देण्याच्या अनुषंगाने या दोन्ही परीक्षा महत्त्वाच्या ठरतात. राज्य मंडळ व विभागीय मंडळाकडून कॉपीमुक्त अभियान राबवण्याची केवळ घोषणाबाजी करण्यात आली. प्रत्यक्षात बहुसंख्य परीक्षा केंद्रांवर कॉपीचे प्रकार जे आहेत ते घडताना उघडकीस आले आहेत. भरारी पथके, बैठी पथके यांना मात्र कॉपीचे प्रकार सापडत नाही, हे अजबच म्हणावे लागते. बघा, राज्य मंडळाने उत्तरपत्रिका तपासणीसाठी कडक नियमावली ठरवलेली आहे. यंदा 10वी-12वी या दोन्ही परीक्षांचे निकाल येतात 15 मे पूर्वी लावण्यासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या. बघा, सर्वात मोठी खुशखबर आहे तुमच्यासाठी. आताची सर्वात मोठी बातमी आणि सर्वात मोठी खुशखबर 10वी-12वीच्या निकालाच्या संदर्भात, रिझल्टच्या संदर्भात पाहू शकता. बघा, 15 मे पूर्वी निकाल लावण्यासाठी जोरदार हालचाली ज्या आहेत त्या सुरू झाल्या आहेत. म्हणजेच 15 मे पूर्वी तुमचा जो काही निकाल आहे तो लवकरात लवकर लागावा, 15 मेच्या अगोदरच निकाल तुमचा जाहीर व्हावा, यासाठी जोरदार हालचाली ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत. यासाठी उत्तरपत्रिका तपासणीचे कामकाज अनुदानित, विना अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील सर्वच शिक्षकांना देण्यात आलेले आहे. उत्तर तपासणीसाठी मानधन कमी आणि डोकेदुखी जास्त असल्याचे कारण पुढे करत काही शिक्षक हे कामकाज टाळण्याचा प्रयत्नही करताना दिसत. बघा, काही शिक्षक वगैरे जे आहेत त्या ठिकाणी हे जे काही कामकाज आहे ते टाळण्याचा प्रयत्न करत असतात. पण बोर्डाकडून यंदा 15 मेची जी काही डेडलाईन आहे ती ठरवण्यात आलेली आहे. 15 मेची डेडलाईन ठरवण्यात आलेली आहे निकालासाठी. म्हणजेच काय, तर लवकरात लवकर 15 मेच्या पूर्वी दोन्ही निकाल, बघा 10वी-12वी या दोन्ही परीक्षांचे निकाल येत्या 15 मे पूर्वी लावण्यासाठी जोरदार हालचाली ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत शासन स्तरावर. आणि लवकरच तुमचा जो काही निकाल आहे तो जाहीर होणार आहे. आता 10वीची परीक्षा किती विद्यार्थ्यांनी दिली त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. 12वीची परीक्षा किती विद्यार्थ्यांनी दिली त्यांनी कमेंट बॉक्समध्ये 12वी लिहून पाठवायचे. संपूर्ण खुशखबर आपण पाहिली, गुड न्यूज पाहिले. सर्वांना व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच पद्धतीचे नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.